आज आपण स्वच्छ हरित विद्यालय मूल्यांकन म्हणजे SHVR हे आपल्या पूर्ण भारत देशामध्ये सर्व माध्यमाच्या आणि सर्व व्यवस्थापन शाळांसाठी हे लागू आहे. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी आपण क्रोम ब्राउझरवर येऊया. क्रोम ब्राउझर आल्यानंतर या ठिकाणी फक्त आपल्याला SHVR असं टाइप करायचं किंवा याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देऊन टाकेल. याला या ठिकाणी क्लिक करा. तर बघा आपण लॉग इन रजिस्टर आपल्या शाळेचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे. शाळेचं रजिस्ट्रेशन कसं करतात या संदर्भात मी व्हिडिओ देखील काढलेला तो तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देऊन टाकेल. आता आपल्याला लॉग इन व्हायचंय. लॉग इनला या ठिकाणी मी क्लिक करतो. या ठिकाणी बघा स्कूल उपयोगकर्ता आहे बघा. तर स्कूल उपयोगकर्त्याला या ठिकाणी मी क्लिक करतो. या ठिकाणी आपला UDAS कोड नंबर टाका, आपण जो बनवलेला पासवर्ड टाका, या ठिकाणी कॅप्चा भरा आणि लॉग इन व्हा. हे सर्व प्रोसेस या ठिकाणी मी करून घेतो आणि लॉग इन होतो. मग आता लॉग इन झाल्यानंतर या ठिकाणी आपण हे जे 3 रेषा दिसतात तुम्हाला, या ठिकाणी आपण टॅब पूर्ण करणार आहेत. म्हणजे 60 प्रकारचे प्रश्नाचे उत्तर आपल्याला या ठिकाणी द्यायचे आहेत. हे जे 3 रेषा दिसतात तुम्हाला, 3 रेषाला या ठिकाणी मी क्लिक करतो आणि आपण स्कूल डॅशबोर्ड वर यायचं. सध्या स्कूल डॅशबोर्ड वर मी आहे, परंतु तुम्ही आले नसाल तर स्कूल डॅशबोर्डला या ठिकाणी क्लिक करायचं. या ठिकाणी बघा भाषा सिलेक्ट करायचं. हे केंद्र सरकारची योजना असल्यामुळे या ठिकाणी फक्त हिंदी आणि इंग्रजी या 2 भाषेतच या ठिकाणी दिलेले आहेत आणि हिंदीला या ठिकाणी मी क्लिक करतो. आता इंग्लिश आणि हिंदी आहे असं बघा. ते मी हिंदीच ठेवतो. हिंदीचं सोपं आपल्याला प्रश्नाचे उत्तर द्यायला सोपे जाईल म्हणून मी या ठिकाणी हिंदी ठेवतो. हिंदीला या ठिकाणी मी क्लिक करतो आणि जे हे गुणाकारचं चिन्ह दिसतं तुम्हाला, गुणाकार चिन्हाला या ठिकाणी क्लिक करू. ठिकाणी आपल्याला प्रश्नाची उत्तर द्यायची बघा. म्हणजे हे टॅब पूर्ण करायची. 6 प्रकारचे टॅब या ठिकाणी आपल्याला पूर्ण करायचे. हे 125 गुणांचे आहेत. आता जल याला 22 गुण आहेत. शौचालयाला या ठिकाणी 27 गुण आहेत. साबुनचे हात धुणं याला या ठिकाणी 14 गुण आहेत. संचलन एवं रखरखाव याला देखील 21 गुण आहेत. व्यवहार परिवर्तन एवं क्षमता निर्माण यासाठी 20 गुण आहेत आणि मिशन लाईफ अंतर्गत या ठिकाणी याला 21 गुण आहेत. असं 125 गुणांचं या ठिकाणी आहे. ते आपल्या सर्व शाळांना, सर्व माध्यमांना आणि सर्व व्यवस्थापनांना हे 6 प्रकारचे टॅब पूर्ण करणे आवश्यक आहेत आणि 15 प्रकारचे फोटो देखील आपल्याला अपलोड करायचे आहेत. तर या ठिकाणी आपण हा आपला पहिला व्हिडिओ असणार आहे या संदर्भातला. या ठिकाणी आपण हे जल हे या ठिकाणी आपण भरूया. यानंतर शौचालय पाहूया आणि साबुनचे हात धुणं हे 3 टॅब या ठिकाणी आपण भरणार आहोत. त्यानंतर उरलेले टॅब आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ते या ठिकाणी आपण पाहूया. जल ही जी टॅब दिसते बघा तुम्हाला, जल या टॅबला या ठिकाणी मी हे जे एरो दिसतं तुम्हाला, एरोला या ठिकाणी मी क्लिक करतो. क्लिक केलं की या ठिकाणी आता आपल्याला हे प्रश्न आलेले असतात, ते पर्याय दिलेले असतात. त्या पर्यायामधून आपल्या शाळेला जो योग्य पर्याय असेल तो यामधून सिलेक्ट करावा लागतो. पहला पर्याय बघा, क्वेश्चन पहला, विद्यालय परिसर में पेयजल का मुख्य स्रोत कौन सा है. म्हणजे पाण्याची व्यवस्था काय आहे आपल्या शाळेमध्ये. विद्यालय परिसर में कोई पेयजल स्रोत उपलब्ध नाही. ख असुरक्षित स्रोत म्हणजे झील, नदी, नाला, तालाब. नंतर ग सुरक्षित स्रोत, हँडपंप, बोरवेल जे काय असेल तुमच्या शाळेत. आणि घ नलद्वारा जल आपूर्ती. माझ्या शाळेत हे घ आहे बघा, म्हणजे नलद्वारा जल आपूर्ती. तुमच्या शाळेत जे असेल ते या ठिकाणी क्लिक करा. हे बघा या ठिकाणी मी याला क्लिक करतो. या ठिकाणी ड्राफ्ट सहजला या ठिकाणी मी क्लिक केलं. आता दुसरा प्रश्न घ्यायचा आपल्याला, म्हणजे हा जो दुसरा प्रश्न आहे याला या ठिकाणी क्लिक करा. मग या ठिकाणी हा जो प्रश्न मी भरला बघा, तर हा पूर्ण झाला. या ठिकाणी ग्रीन मध्ये आलेला आहे. तो दुसरा प्रश्न, क्या यह जल आपूर्ति स्रोत वर्षभर प्रत्येक दिन सभी विद्यार्थी के लिए पर्याप्त पेयजल है. तर हाँ, यस असेल तर हा, नाही असेल तर या ठिकाणी नाही. मग हा आहे तर याला या ठिकाणी मी क्लिक करतो आणि ड्राफ्ट सहज याला या ठिकाणी क्लिक करतो. म्हणजे त्या सेव्ह होत होतो थोडक्यात. नंतर तिसरा प्रश्न, अधिकांश छात्र पेयजल का किस प्रकार संग्रहित और उपयोग करते हैं. तो बघा या ठिकाणी 4 पर्याय दिलेले आहेत. पेयजल के भंडार की कोई व्यवस्था नहीं है, केवल कंटेनर सुराही में है. ढक्कन और कलछी नए युक्त कंटेनर सुराही में है. नल लगे जल भंडार टँक में है. माझं या ठिकाणी चौथ आहे बघा,
याला ठिकाणी मी जो तुमचा पर्याय असेल याला ठिकाणी क्लिक करा आणि खाली ड्राफ्ट सर्च आहे म्हणजे सेव्ह ऑप्शन आहे, याला ठिकाणी मी क्लिक करतो. या ठिकाणी तो सेव्ह होतो. नंतर पुढचा प्रश्न, चौथा प्रश्न, याला या ठिकाणी मी क्लिक करतो. क्या पेयजल को नियमित रूप से उपचारित म्हणजे ट्रीट किया जाता है ताकि वह सुरक्षित रूप से पीने योग्य हो सके? तो पर्याय दिलेला आहे कोई उपचार नहीं, निष्पदन, सौर विकिरण द्वारा कीटाणुनाशन, नंतर ग उबालना, क्लोरीन मिलाना, ब्लिचिंग पावडर डालना. तर माझ्या शाळेत आमच्या यामध्ये आम्ही पाण्याच्या टाकीमध्ये ब्लिचिंग पावडर टाकतो. याला ठिकाणी क्लिक करतो आणि खाली बघा ड्राफ्ट सर्च याला ठिकाणी क्लिक करतो म्हणजे तो सेव्ह होतो. आता पुढचा प्रश्न पाचवा या ठिकाणी क्लिक करतो. क्या पेयजल की गुणवत्ता की परीक्षण की अधिकृत प्रयोगशाला से कराई गई है? बघा कोई परीक्षण नहीं हुआ, वर्ष में एक बार परीक्षण कराया गया. बघा ग्रामपंचायतद्वारे आपल्या पाण्याच्या टाकीचं किंवा पाण्याचं देखील परीक्षण केले जाते. तर आमच्या शाळेमध्ये देखील होते दरवर्षी. ते याला या ठिकाणी मी क्लिक करतो आणि ड्राफ्ट सर्च म्हणजे सेव्ह या ऑप्शनला या ठिकाणी क्लिक करतो. पुढचा प्रश्न या ठिकाणी घेतो, सहावा प्रश्न, याला या ठिकाणी क्लिक करतो. विद्यालय में कितने क्रियाशील पेयजल स्थल ड्रिंकिंग वाटर पॉइंट्स उपलब्ध है? माझ्या शाळेत एक आहे म्हणून एकला या ठिकाणी क्लिक करतो आणि ड्राफ्ट सर्च सेव्हला या ठिकाणी क्लिक करतो. या ठिकाणी पुढचा प्रश्न घेतो, शौचालय में उपयोग के लिए जल का मुख्य स्रोत क्या है? बघा पर्याय या ठिकाणी दिलेले आहेत. कोई जल आपूर्ति उपलब्ध नहीं, हैंडपंप, बाल्टी, शौचालय इकाई के पास नल, ड्रम, सीमेंट टैंक, प्लास्टिक कंटेनर. प्रत्येक शौचालय इकाई के भीतर नलों से बहता जल, रनिंग वाटर म्हणजे शौचालयाच्या आतमध्ये नळ योजना आहेत. तुमचं जे असेल ते पर्याय यामध्ये निवडा. माझं दुसरं याला ठिकाणी मी क्लिक करतो आणि ड्राफ्ट सहजे याला ठिकाणी क्लिक करतो म्हणजे सेव्ह करतो. पुढचा प्रश्न, आठवा प्रश्न या ठिकाणी याला या ठिकाणी क्लिक करतो. पीएम पोषण पूर्व में मध्याह्न भोजन, दोपहर भोजन से पहले छात्र एवं रसोइयों द्वारा हाथ धोने हेतु जल का मुख्य स्रोत क्या है? कोई जल आपूर्ति उपलब्ध नहीं है, हैंडपंप, बाल्टी, ड्रम, सीमेंट टैंक, प्लास्टिक कंटेनर, हाथ धोने के स्थान के पास, सभी हाथ धोने के बिंदुओं पर नलों से बहता जल, रनिंग वाटर. माझ्या शाळेत नळ योजना आहे म्हणून याला ठिकाणी मी क्लिक करतो. पाण्याची टाकी याला ठिकाणी क्लिक करतो आणि ड्राफ्ट सर्च याला ठिकाणी सेव्ह करतो. प्रत्येक वेळेस सेव्ह करत चला आणि पुढचा प्रश्न घ्या. या ठिकाणी आता मी नववा प्रश्न घेतो. या जल टॅब मधला शेवटचा प्रश्न, या विद्यालय में वर्षा जल संचयन म्हणजे रेन वॉटर हार्वेस्टिंग शाळेमध्ये उपलब्ध आहे? माझ्या शाळेमध्ये नाही म्हणून या ठिकाणी मी नो करतो आणि या ठिकाणी ड्राफ्ट सर्च या ठिकाणी क्लिक करतो. पहिली टॅब या ठिकाणी पूर्ण केलेली आहे. आता पुढच्या टॅबला जाण्यासाठी मी डॅशबोर्ड पर जाइए हे जो दिसतो बघा डॅशबोर्ड पर जाइए याला या ठिकाणी क्लिक करतो. म्हणजे बघा आता आपण ही पहिली टॅब पूर्ण केलेली आहे. 9 प्रश्न विचारले होते, 9 प्रश्न जो आपण उत्तर दिलेले या ठिकाणी पूर्ण झालेले आहेत. जलला या ठिकाणी 22 गुण आहेत. आता दुसरी टॅब या ठिकाणी पाहूया शौचालयाची. तर या ठिकाणी बघा हे एरो दिसतं तुम्हाला, एरोला या ठिकाणी क्लिक करा. तर या ठिकाणी आपल्याला याची उत्तरं द्यायची आहेत. या ठिकाणी 10वा प्रश्न विचारलेले आहे, क्या विद्यालय में लड़कों और लड़कियों के लिए अलग अलग कार्यशील शौचालय है? तो या ठिकाणी पर्याय दिलेले बघा 4 पर्याय दिलेले आहे. विद्यालय में ना तो लड़कों के लिए है और ना लड़की के लिए शौचालय है उपलब्ध है म्हणजे हा एक पर्याय दिलेला आहे. दूसरा यदि सहशिक्षा विद्यालय है यानी संयुक्त शाळा से लड़कों लड़की के लिए एक ही शौचालय उपलब्ध है. तर माझ्या शहरामध्ये 2 शौचालय उपलब्ध आहे म्हणून हा बघा यदि सहशिक्षा विद्यालय में तो लड़कों और लड़की के लिए कम से कम एक एक अलग अलग शौचालय उपलब्ध आहे. याला या ठिकाणी मी क्लिक करतो. ड्राफ्ट शौचालय या ठिकाणी क्लिक करतो. या ठिकाणी तो सेव्ह होतो. तर पुढचा प्रश्न घेऊया. या ठिकाणी 11वा प्रश्न या ठिकाणी क्लिक करतो. 11वां प्रश्न बघा, विद्यालय में लड़कों और लड़कियों के लिए कार्यशील अवस्था में कितनी शौचालय सीट उपलब्ध है? या ठिकाणी एक एक आहे बघा. येतं एक, लड़कियों के लिए एक. नंतर या ठिकाणी बघा ड्राफ्ट सर्च म्हणजे सेव्ह ऑप्शनला या ठिकाणी क्लिक करतो. त्या ठिकाणी सेव्ह होता. आता पुढचा प्रश्न या ठिकाणी घेतो मी. 12वां प्रश्न, विद्यालय में लड़कों और लड़के के लिए कार्यशील अवस्था में कितने मूत्रालय है? यूरिनल उपलब्ध है? एक ही. या ठिकाणी एक, या ठिकाणी एक. याला या ठिकाणी ड्राफ्ट सर्च याला या ठिकाणी मी सेव्ह करतो
या ठिकाणी सेव्ह झालेला आहे. आता पुढचा प्रश्न 13वा प्रश्न, याला ठिकाणी क्लिक करतो. क्या विद्यालय में विशेष आवश्यकता वाले म्हणजे CWS विद्यार्थ्यांसाठी काही उपलब्ध आहे का शौचालयाची? या ठिकाणी बघा, शौचालय विशेष आवश्यकता वाले बच्चों के लिए सुलभ नहीं है. विशेष आवश्यकता वाले बच्चों के लिए कम से कम एक अलग शौचालय है जिसमें रैंप और हैंडरेल उपलब्ध आहे. बघा, आपल्या शाळेमध्ये रॅम्प आणि हँडरेल उपलब्ध आहे, म्हणून या ठिकाणी मी दुसरा पर्याय सिलेक्ट करतो. आणि ड्राफ्ट सर्च हा जो ऑप्शन दिसतो तुम्हाला सेव्हला, या ठिकाणी क्लिक करतो. या ठिकाणी सेव्ह झालेला आहे. पुढचा प्रश्न, या ठिकाणी क्या विद्यालय में विभिन्न आयु वर्ग के बच्चों के लिए उपयुक्त शौचालय सुविधा उपलब्ध है? विभिन्न आयु वर्ग के लिए या ठिकाणी हा करतो, हाला या ठिकाणी क्लिक करतो. ड्राफ्ट सर्च म्हणजे या ठिकाणी मी थोडक्यात सेव्ह करतो. सेव्ह ऑप्शनला या ठिकाणी क्लिक करतो. पुढचा प्रश्न या ठिकाणी मी घेतो 15वा प्रश्न, क्या विद्यालय में शिक्षकों और कर्मचारियों के लिए अलग अलग शौचालय है? या ठिकाणी नाही करतो, म्हणजे पहिला पर्याय या ठिकाणी सिलेक्ट करतो आणि ड्राफ्ट सर्च याला या ठिकाणी क्लिक करतो. या ठिकाणी पुढचा प्रश्न बघा, 16वा प्रश्न. पुढचा प्रश्न गेला की तो मागचा प्रश्न या ठिकाणी ग्रीन मध्ये होतो. आता 16वा प्रश्न या ठिकाणी बघा, क्या विद्यालय में सभी शौचालय में ताला लगाने वाले सुरक्षित दरवाजे या कुंडी सहित है? हा, हाला या ठिकाणी क्लिक करतो आणि ड्राफ्ट सर्च याला या ठिकाणी क्लिक करतो. या ठिकाणी पुढचा प्रश्न 17वा, याला या ठिकाणी क्लिक करतो. क्या विद्यालय में सभी शौचालय में उचित ऊंचाई पर कपड़े टांगने की हुक्के लगाई गई है? माझ्याकडे नाही, म्हणून या ठिकाणी मी नाही करतो. या ठिकाणी ड्राफ्ट सर्च याने सेव्ह ऑप्शनला या ठिकाणी क्लिक करतो. पुढचा प्रश्न या ठिकाणी घेतो 18वा, क्या सभी शौचालय में उचित वातानुकूलन की व्यवस्था है? म्हणजेच व्हेंटिलेटर बसवलेले आहे का? होय, या ठिकाणी या ठिकाणी क्लिक करतो. ड्राफ्ट सर्च या ठिकाणी क्लिक करतो. तर पुढचा प्रश्न या ठिकाणी मी घेतो 19वा, याला या ठिकाणी क्लिक करतो. क्या स्कूल में मासिक धर्म के कचरे के निपटाने के लिए ढक्कन वाले और विशेष रंग वाले अलग अलग डस्टबिन उपलब्ध आहे? आपल्या शाळेमध्ये बघा डस्टबिन उपलब्ध आहे, बघा प्रत्येक शाळेमध्ये. या ठिकाणी हा करा, यस, आणि ड्राफ्ट सर्च याला सेव्ह ऑप्शन या ठिकाणी क्लिक करा. पुढचा प्रश्न या ठिकाणी बघा 20वा, याला ठिकाणी क्लिक करा. निम्नलिखित में से कौन सा विकल्प विद्यालय द्वारा मासिक धर्म अपशिष्ट के सुरक्षित उपचार निपटाने के लिए उपयोग किया जाता है? तो बघा, कोई विशेष उपाय नहीं, गहराई में दफनाना, इलेक्ट्रिक या डस्टबिन में निपटाना. म्हणजे जो कचरा असतो त्या कचऱ्यात तुम्ही विल्हेवाट कशी लावता? तर गहराई में दफनाना, याला ठिकाणी मी क्लिक करतो. ड्राफ्ट सर्च याला ठिकाणी मी क्लिक करतो. या ठिकाणी पुढचा प्रश्न पाहूया, शेवटचा 21वा, याला ठिकाणी क्लिक करा. शौचालय में मल कीचड़ या निपटाने के लिए मुख्य तरीका क्या है? कोई विशेष उपाय नहीं है. दूसरा बघा, लीच पिट्स मजबूत ठोस ढक्कन के साथ. तीसरा बघा, सेप्टिक टैंक, बायो टॉयलेट, सीवर लाइन मजबूत और ठोस ढक्कन के साथ. माझा हे या ठिकाणी तिसरा आहे बघा, या गय याला या ठिकाणी मी क्लिक करतो आणि ड्राफ्ट सर्च याला या ठिकाणी मी क्लिक करतो, म्हणजे सेव्ह करतो थोडक्यात. आता हे सर्व सेव्ह झालेले बघा. या ठिकाणी शौचालय ही टॅब मी पूर्ण केलेली आहे. शौचालय ही टॅब 27 मार्काची आहे बघा, 27 गुणांची आहे. आता मी डॅशबोर्डवर, आता पुढचं टॅब घेण्यासाठी डॅशबोर्डवर या ठिकाणी मी जातो. डॅशबोर्डला या ठिकाणी क्लिक करतो. आता बघा, या ठिकाणी माझी पहिली जल ही या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. शौचालय या ठिकाणी पूर्ण झालेले आहेत. 12 प्रकारचे प्रश्न उत्तर या ठिकाणी मी दिलेले आहेत. आता बघा, साबुन से हात धुना ही तिसरी टॅब या ठिकाणी ओपन करतोय. या साबुन से हात धुना याला 14 मार्क आहे. याला या ठिकाणी मी क्लिक करतो. एरो दिसतो तुम्हाला, एरो या ठिकाणी क्लिक करतो. या ठिकाणी बघा, आता आपल्याला हा जो 22वा प्रश्न या ठिकाणी सुरू झालेला आहे. क्या विद्यालय में शौचालय उपयोग के बाद हाथ धोने की सुविधा उपलब्ध है? तो बघा, शौचालय के पास हाथ धोने की कोई सुविधा उपलब्ध नहीं. शौचालय के पास पानी की व्यवस्था है. चलते पानी के अतिरिक्त के साथ वॉश बेसिन या हाथ धोने के स्थान प्रत्येक शौचालय के अंदर या पास में बहते पानी के साथ वॉश बेसिन आहे. बघा, आमच्याकडे हे दुसरं पर्याय उपलब्ध आहे. याला या ठिकाणी क्लिक करतो आणि या ठिकाणी ड्राफ्ट सर्च याला सेव्हला या ठिकाणी क्लिक करतो आणि परत 23 प्रश्नाला या ठिकाणी क्लिक करतो. क्या विद्यालय शौचालय उपयोग के बाद हाथ धोने के लिए साबुन उपलब्ध कराता है?
तो बघा क साबुन उपलब्ध नहीं है, मांग पर साबुन उपलब्ध कराए जाते हैं, सभी हाथ धोने के स्थान पर हर समय साबुन उपलब्ध करते हैं, मांग पर साबुन उपलब्ध कराया जाता है, याला ठिकाणी क्लिक करतो. आणि ड्राफ्ट सहज आहे, याला या ठिकाणी क्लिक करतो. या ठिकाणी पुढचा प्रश्न बघा 24वा, याला या ठिकाणी क्लिक करतो. क्या विद्यालय में पीएम पोषण पूर्व में मध्याह्न भोजन में दोपहर के भोजन से पहले हाथ धोने की ऐसी सुविधा है जहाँ एक साथ कई बच्चे हाथ धो सके? तो नहीं. हाँ, हैंडपंप बाल्टी के जल आपूर्ति के साथ. हाँ, नलों से बहते पानी की सुविधा के साथ. तो याला या ठिकाणी क्लिक करतो. आणि ड्राफ्ट सहज आहे, याला या ठिकाणी सेव्ह करतो. या ठिकाणी पुढचा प्रश्न घेऊया 25वा, याला या ठिकाणी क्लिक करतो. क्या विद्यालय में पीएम पोषण पूर्व में मध्याह्न भोजन दोपहर के भोजन से पहले हाथ धोने के लिए साबुन उपलब्ध कराता है? साबुन उपलब्ध नहीं है, मांग पर साबुन उपलब्ध कराया जाता है, सभी हाथ धोने के स्थानों पर हर समय साबुन उपलब्ध होता है. मग या ठिकाणी मांग पर साबुन उपलब्ध करायला जाते, याला ठिकाणी क्लिक करतो. तुमचे जे असेल ते या ठिकाणी क्लिक करा आणि ड्राफ्ट सजेल या ठिकाणी क्लिक करा. या ठिकाणी तो सेव्ह होतो. पुढचा प्रश्न या ठिकाणी घेऊया 26, याला ठिकाणी क्लिक करतो. या ठिकाणी सभी बच्चे पीएम पोषण पूर्व में मध्याह्न भोजन दोपहर के भोजन से पहले साबुन से हाथ धोते हैं? तर हाँ, हाला या ठिकाणी क्लिक करतो आणि खाली ड्राफ्ट सजे याला ठिकाणी क्लिक करतो. या ठिकाणी पुढचा प्रश्न घेतो 27वा. हा शेवटचा प्रश्न आहे यामधला, साबुन से हाथ धोना या टॅब मधला. क्या विद्यालय में हाथ धोने की सुविधा की ऊंचाई विभिन्न आयु वर्ग के बच्चों के अनुकूल है? तर हाँ, हाला या ठिकाणी मी क्लिक करतो. ड्राफ्ट सजेल या ठिकाणी क्लिक करतो. अशा प्रकारे आपण ही टॅब या ठिकाणी पूर्ण केलेली. आता हे जे बघा, आता पुढच्या टॅबवर येण्यासाठी आपण डॅशबोर्ड पर जाईये. हे जे तिसरी टॅब दिसते तुम्हाला, डॅशबोर्ड पर जाईये, याला ठिकाणी क्लिक करतो. अशा प्रकारे या ठिकाणी आपण तीन टॅब या ठिकाणी पूर्ण केलेत बघा, जल, शौचालय आणि साबुन से हात धुणं. पुढच्या वेळेस आपण हे उरलेले तीन टॅब पाहणार आहोत आणि 15 प्रकारचे फोटो या ठिकाणी अपलोड करावे लागणार आहेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला बघा, हे 1 ऑगस्ट 2025 ते 30 सप्टेंबर 2025 पर्यंत आपल्याला हे पूर्ण करायचे आहेत. आजची 1 सप्टेंबर 2025 अशी तारीख आहे. म्हणजे आपण या ठिकाणी 3 टॅब या ठिकाणी पूर्ण केलेले आहेत. उरलेले टॅब नंतर आपण पूर्ण करूया. पुढचा व्हिडिओ मी या संदर्भातच काढणार आहे. अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.